नमस्कार श्रोते हो. एक ववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील 216च्या पुढील ओव्या पाहूयात. एथ तेसेची परी आहे, म्हणोनी संगे हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे, घातुक जाणे. म्हणोनी हा आश्रोची न करावा, मनेही आठवो ना धरावा. एको निज वृत्तीचा बोलावा, नसोने दी अंगा स्वधर्मो हा आपुला. आगा स्वधर्मो आपला, जरी का कठीणो जाहला. तरी हाची अनुष्ठीला, भला देखे. एरी आचरू जो परावा, तो देखता कीर बरवा. परी आचरतेनी आचरावा, आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वान्ने आहेत बरवी. ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिलेही पाविजे, विचारी पा. तरी लोकांची धवळा रे, देखोनिया मनोहरे. आसती आपुली तनारे, मोडावी केवी. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली. तरी भोगिता तेची भली, जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू, आचारता जरी दुवाडू. तरी स्वधर्मोची सुरवाडू, परत्रीचा. हागा साकार आणि दूध, हे गोल्ले करी प्रसिद्ध. परी कर्मी दोष्य विरुद्ध, घेपे केवी. ऐसेनिही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल. जेते परिणामी पथ्य नव्हेल, धनुर्धरा. या ओव्यांचे वर्णन करताना माऊली इथे म्हणतात, इथे तसाच प्रकार आहे, म्हणून तू विषयाचा संग धरू नकोस. हे अर्जुना, काम आणि क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज. म्हणून विषयांच्या इच्छेला थारा देऊ नये. या विषयांची मनातही आठवण आणू नये. फक्त मनातला हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. जरी स्वधर्माचे आचरण करायला कठीण आहे, तरी त्याचेच अनुष्ठान करावे हे चांगले. यापेक्षा परकीयांचा आचार करायला जरी फार बरा वाटला, तरी तसे वागताना आपल्याच धर्माचा आधार घ्यावा. शूद्राचे घरी नाना प्रकारची पक्वान्ने जरी असली, तरी दरिद्री ब्राह्मणाने ती खावीत काय? अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी? जे मिळवणे योग्य नाही, त्याची इच्छा कशी धरावी? अथवा इच्छा जरी झाली, तरी त्याचा भोग घेणे योग्य नाही. दुसऱ्यांची सुंदर भक्कम घरे पाहून आपण असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात? अथवा आपली बायको जरी रूपाने सुंदर नसली, तरी तिच्याबरोबर संसार करावा हेच चांगले. त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास जरी पडला, तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे. अरे, दूध आणि साखर हे पदार्थ गोड आहेत, हे सर्वांना माहीत आहे. पण जंत झाल्यावर ते पदार्थ खाणे योग्य आहे का?
असे असूनही ते कोणी घेतले तर त्याचा हट्टच ठरेल, कारण त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही. म्हणोनी आणि कासी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित. विचारी जे या स्वधर्मा ते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयंता. दिसत असे ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलले तेथे षाडग्रपाणी. तेथे अर्जुन म्हणे विनवनी, असे देवा हे जो तुम्ही सांगितले, ते सकळ करी म्या परिसले. तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी याही स्थिती भ्रंशे. मार्गू सांडोनी अनादिसे, चालत देखो सर्वज्ञ जे होती. हियोपाद्य ही जाणती, तरी परधर्मे व्याभिचारती. कवने गुणे बीजा आणि भुसा, अंधो निवडू नेने जैसा. नावेक देख नाही तैसा, बरळे कापा जे असता संगू सांडती. तेची संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेवती. जनपदा ते आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती. परी बळत्कारे सुईजती, तयाची माझी जयाची जिवे घेती विविंसी. तेची जडोनी ठाके जीविसी, चुकविता ते गिवसी. तया तेची ऐसा बलत्कारू एकू दिसे, तो कवनाचा एथ आग्रहो असे. हे बोलावे ऋषिकेशे, पार्थो म्हणे. म्हणून दुसऱ्यांनी जे विहित आणि स्वतःला अयोग्य म्हणून ठरवले आहे, ते हिताचा विचार करून पाहिले तर करू नये हेच बरे. अशा प्रकारच्या स्वधर्माचे आचरण करीत असता मृत्यू जरी ओढावला तरी तो शाश्वत नये हेच बरे. अशा प्रकारच्या स्वधर्माचे आचरण करीत असता मृत्यू जरी ओढावला तरी तो शाश्वत नये हेच बरे. असे देवोत्तमा श्रीकृष्ण त्यावेळी बोलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे. हे तुम्ही जे सांगितले ते सर्व मी ऐकले, परंतु आता मला काही पाहिजे ते मी विचारतो. तर देवा असे कसे होते की ज्ञानी पुरुषाची ही स्थिती बिघडून ते सरळ मार्ग सोडून भलत्याच मार्गाकडे जातात. ज्यांना सर्व कळते व जे सर्व उपायही जाणतात, तो देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात. ज्याप्रमाणे आंधळा धान्य व कोंडा याची निवड करू शकत नाही, त्याप्रमाणे डोळसाला सुद्धा कधी कधी कळत नाही असे का व्हावे. जे विरक्त होतात तेच पुन्हा उपाधीत पडतात. सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकात येऊन राहतात. पातके चुकविण्यासाठी गुहेत लपून बसतात, तेच त्यांच्या मोहात बळजबरीने गुंतले जातात. ज्याचा मनापासून कंटाळा येतो तेच त्यांच्या मनाला येऊन चिकटते व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांना घेरतात. अशा बळजबरी दिसून येते, ती तिथे कोणाच्या जोरामुळे होते हे देवांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला.
श्रोते हो, इथे आपल्या 238व्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ओम नमो ज्ञानेश्वराय.